परळीतील अपघातातील टिप्पर बेडघर नावाच्या राख माफियाचा सुरेश धस यांचा आरोप, घातपात आहे की अपघात याचा शोध लागायचा। सरपंचाला चिरडल्याच्या घटनेवर धस यांची प्रतिक्रिया। बीडच्या मस्ताजोग गावातील ग्रामस्थांची आज बैठक, हत्या प्रकरणातील एका आरोपीला अटक न झाल्यामुळे आज बैठक, मस्ताजोगमधील ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत। बीडमधील शस्त्र परवाना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवली, शस्त्र तत्काळ जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। वाल्मिक कराडचाही शस्त्र परवाना रद्द। वाल्मिक कराडचा अद्याप हत्येच्या गुन्ह्यात नाव नाही, वाल्मिक कराडवरही मकोका लागला पाहिजे अशी आमची मागणी, आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। हार्वेस्टर घोटाळ्यात आका आणि आकाचे आकाही सहभागी, 141 हार्वेस्टरसाठी 5141 लोकांकडून 8 लाख रुपये गोळा केल्याचा सुरेश धस यांचा आरोप। तर हार्वेस्टर घोटाळ्याच्या तक्रारी अजून समोर येतील, धस यांचं वक्तव्य। वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा आरोप, हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोडणीला अनुदान मिळवून देतो असं सांगत 11 कोटी 20 लाखाचा गंडा घातल्याचा शेतकरी दिलीप नागणे यांचा आरोप। अनुदान न मिळाल्यानं विचारणा केली असता कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचाही दावा। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा जुना व्हिडिओ समोर, हार्वेस्टिंग मालकांनी मुंडे कराडची सह्याद्रीवर भेट घेतली। राज्यभरात परळीची चर्चा सुरू असतानाही राखेचं टिप्पर बंद नाही, अवैध वाहतूक सुरूच, याला परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी जबाबदार, सुरेश धस यांचा आरोप। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा होती, हत्या प्रकरणातील मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय, वाल्मिक कराड 15 दिवसात बाहेर येईल, संजय राऊतांचं वक्तव्य। सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही, मात्र आधी पुरावे गोळा करावे लागतात, हे राऊतांना प्रशासनात नसल्यानं माहीत नाही, बीड हत्या प्रकरणात नारायण राणेंचं वक्तव्य। बीड हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडचं नाव अद्याप 302 मध्ये नाही, लोक वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची वाट पाहतात, आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडवर मकोका का लावला नाही, तर वाल्मिक कराडला अनेकदा ईडीची नोटीस आली पण कारवाई का नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मस्साजोगमध्ये दाखल, शिवतारेंकडून देशमुख कुटुंबियांची भेट, तपासाच्या अनुषंगानं शिवतारेंचा देशमुख कुटुंबियांशी संवाद। भाजपचं आज आणि उद्या शिर्डीत राज्यस्तरीय अधिवेशन, सर्व मंत्री आमदार खासदारांसह राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित, तर शहा फडणवीस गडकरी मार्गदर्शन करणार। शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात स्टेजवर ठेवण्यात आली संविधानाची प्रत, देशात भाजप संविधानाचं पालन करत नसल्याच्या आरोपांना भाजपकडून उत्तर देण्याचा प्रयत्न। शिर्डीत भाजप पदाधिकाऱ्यांसह भाविकांची अलोट गर्दी, शिर्डीत आज भाजपचं अधिवेशन, अधिवेशनापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून साई दर्शन। इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं म्हणालो नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी माझं वक्तव्य नीट ऐकायला हवं, ठाकरे गटाच्या एकला चलोच्या नाऱ्यावर राऊतांचं विधान। युतीत निवडणूक लढवली तर अन्याय होतो अशी कार्यकर्त्यांची भावना, कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली, कुणाला मिरची लागण्याचं कारण नाही, काँग्रेस नेत्यांवर राऊतांचा निशाणा। उद्धव ठाकरेंमध्ये स्वबळावर लढण्याची ताकद नाही, बाळासाहेबांनी 46 वर्षात जे मिळवलं ते उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात गमावलं, नारायण राणेंची टीका। संजय राऊतांची मानसिकता चांगली नाही, संजय राऊत डिप्रेशनमध्ये आहेत, नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका। इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीतील पक्षात एक वाक्यता नाही, निवडणुकांनंतर त्यांचं सगळंच विस्कळीत झाल्याचं चित्र दिसतंय, भाजपच्या अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। महायुतीला उद्धव ठाकरेंची गरज नाही, ठाकरेंची शिवसेना काही दिवसात 100% संपलेली असेल, राऊत ठाकरेंची शिवसेना संपवून दाखवतील, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी लाचार होऊन काँग्रेससोबत गेले, ठाकरेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, ठाकरेंची बाळासाहेब स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा, रामदास कदमांची ठाकरेंवर टीका। ठाकरे गटाच्या शरद कोळींकडून रामदास कदमांचा समाचार, उद्धव ठाकरेंवर टीका कराल तर अरेरावीच्या भाषेतच उत्तर दिलं जाईल, शरद कोळींचा रामदास कदमांना इशारा। पालिका निवडणुकीचा निर्णय स्थानिक जिल्हा नेतृत्वावर सोपवला जाईल, प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगवेगळी, पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या प्रश्नावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। वकील अमित कटारनवरेंकडून धनंजय देशमुखांची भेट, मस्साजोगमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कायदेशीर बाबींवर चर्चा। केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 10,930 कोटी रुपयांचा निधी, उत्तर प्रदेशला 31,000 कोटी आणि बिहारला 17,000 कोटींचं वाटप, केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेश आणि बिहारला अधिक निधीचं वाटप।
सिंदखेड राजा येथे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा होणार। राजे लखोजीराव जाधव यांच्या जुन्या असलेल्या राजवाड्यामध्ये सकाळपासूनच गर्दी। प्रशासनाच्या वतीने शासकीय पूजा संपन्न। आज राजमाता जिजाऊंचा 427वा जन्मोत्सव। राज ठाकरेंकडून राजमाता जिजाऊंना अभिवादन करताना व्हिडिओ राज ठाकरेंकडून शेअर। नांदेडमध्ये राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमांचं आयोजन। तर नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊतांच्या प्रमुख उपस्थितीत दीप महोत्सव साजरा। राजगुरुनगर आणि पुणे येथील शिवप्रेमी गिर्यारोहकांकडून नवदुर्गांना भेट देत राजमाता जिजाऊंना अनोखं अभिवादन। राजमाता जिजाऊंचा जयघोष करत वंदन। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा आज तिसरा दिवस। गड्डा यात्रेसाठी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यातून सिद्धेश्वर भक्त सोलापुरात दाखल। आज दिवसभर यन्निमज्जन म्हणजे लिंगांना तैलाभिषेक। कोल्हापूरच्या विशाळगडावरील दर्ग्यात जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार। उरुसाला परवानगी नाकारल्यानंतर दर्शनाची प्रशासनाकडून परवानगी। केम भुर्णेवाडीत भाविकांच्या गाड्यांची तपासणी। जळगावच्या चाळीसगावातील हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेले बामोशी बाबा यांच्या उरुसाला 16 तारखेपासून सुरुवात। देशमुख कुटुंबाच्या घरातून तलवार मातीची मिरवणूक निघणार। टोरेस कंपनी घोटाळ्यात नवी माहिती समोर। जनरल मॅनेजर तानिया कासातोवाकडे काही महिन्यांपूर्वीच पोलिसांना 69 लाख सापडले होते। डोंगरी पोलिसांनी जप्त केलेले पैसे आयकरला दिले। कासातोवावर 77 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल। टोरेस घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त। आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेसच्या विविध शाखांमधून मुद्देमाल जप्त। कंपनीकडून बक्षीस म्हणून गाड्या स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटली। टोरेस कंपनी विरोधात मुंबईत आतापर्यंत 1,500 तक्रार। विविध ठिकाणहून पोलिसांना तक्रार मिळाल्याची माहिती। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनसह अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांच्या तक्रारी। टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचे मास्टरमाइंड तुर्कीतील नागरिक। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची माहिती। टोरेस कंपनीचा संचालक आणि सीईओ घोटाळ्यातील प्यादे। राज्य सरकारनं सर्व अनुदानित शाळांकडून उपस्थितीचा अहवाल मागवला। शिक्षकांना आता शाळेतील उपस्थितीच्या नोंदी सादर करणं बंधनकारक। नोंदी सादर न केल्यास सरकारी अनुदान मिळणार नाही। शालेय शिक्षण विभागाचं शिक्षण आयुक्तांना पत्र। आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा आज वर्धापन दिन। वर्धापन दिनाच्या निमित्तानं कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। जळगावच्या शिरसोलीतील 3 ग्रामपंचायत सदस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेची कारवाई। शासकीय जागेची बांधकाम आणि घरपट्टी पाणीपट्टी न भरल्यानं कारवाई। ग्रामपंचायत सदस्यांवरच्या कारवाईमुळे खळबळ। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश काळबांडेवर अपात्रतेची कारवाई। सत्ताधारी गटाच्या दाखल प्रकरणात विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणवीसांचा निर्णय। तर संचालकांवरील कारवाईमुळे सहकार क्षेत्रात उडाली खळबळ। सुप्रीम कोर्टातील ॲडव्होकेट अमित कटार नवरेंनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। नवरेंची धनंजय देशमुखांशी चर्चा। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कायदेशीर बाबींवर दोघांमध्ये चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेने स्वतःचा मोबाईल नाशिकमध्ये फेकला। तपास यंत्रणांना अद्याप विष्णू चाटेचा मोबाईल सापडेना। फेकलेल्या फोनवरूनच चाटेने वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय। मंत्री धनंजय मुंडेवर होणाऱ्या आरोपांकडे भाजपच्या वरिष्ठांचं लक्ष। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं प्रकरणाची दखल घेतली। अमित शहा आणि अजित पवारांच्या भेटीत बीड प्रकरणाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बीड हत्या प्रकरणाच्या तपासावर आमचं लक्ष। मात्र वाल्मिक कराडवर जेव्हा जेव्हा संशयाची सुई येते तेव्हा तपासाची चक्र थांबल्यासारखी वाटतात। संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चा निघणार। मनोज जरांगे पाटील, बजरंग सोनवणे, सुरेश धस उपस्थित राहणार। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही नाही, आम्ही सदैव बच्चूभाऊंसोबत अशा आशयाच्या बॅनरची सर्वत्र चर्चा। पुण्याच्या मगरपट्टा परिसरात नशेखोर तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण। नशेखोर तरुण पोलिसांच्या ताब्यात। पुण्याच्या जेजुरीत गाढवाच्या बाजाराला सुरुवात। राज्याच्या विविध भागातून 200 गाढव दाखल। गाढवाला 40,000 ते 75,000 रुपयांचा भाव। जळगावच्या चाळीसगावातील तितूर नदीपात्रातील स्वच्छतेला सुरुवात। TV9च्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल। कन्नड घाटातील पिसाळलेलं वानर जेरबंद। वानरानं अनेक वाहन चालकांना चावा घेतला होता। तक्रारीची दखल घेत वन विभागानं वानराला जेरबंद केलाय। मुंबईतील बोरीवलीत वॉटर किंगडम मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये 3000 नागरिकांचा सहभाग। मॅरेथॉनमधून आरोग्य आणि फिटनेसचा संदेश।
वसईत 2 अवयवदान यशस्वी. द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्थेचा वसई विरारमध्ये यशस्वी उपक्रम. भंडाऱ्यात रेल्वे फाटकावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. तासभर फाटक बंद असल्यानं वाहन चालकांचाही खोळंबा. ओव्हरब्रिज तयार करण्याची मागणी. हिंगोलीत जिल्हास्तरीय नवोदय परीक्षेचं आयोजन. आमदार राजू नवघरे प्रतिष्ठानच्या वतीनं विद्यार्थ्यांना स्टेशनरी साहित्याचा पुरवठा. परीक्षेत 4000 विद्यार्थ्यांचा सहभाग. बारामतीमधील कृषी प्रदर्शनात चांगल्या दर्जाचं टोमॅटोचं देशी वाण उपलब्ध. खुल्या पद्धतीनं अधिक दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणारा टोमॅटो, काळा टोमॅटोसह 29 प्रकारचे देशी वाण उपलब्ध. नाशिकच्या येवल्यातील नागरिक वीज, पाणी, रस्त्यासंदर्भात आक्रमक. समस्यांकडे लक्ष द्या, अन्यथा पालिकेवर मोर्चा काढू. नागरिकांचा प्रशासनाला इशारा. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये यंदाच्या हंगामातील केशर आंब्याची पहिली पेटी दाखल. फळ व्यापाऱ्यांकडून आंब्याच्या पेटीची विधिवत पूजा. धाराशिवच्या तुळजापूरमधील तामलवाडीत बाजारभाव कोसळल्यानं फुलशेती तोट्यात. झेंडूच्या फुलांना 15 ते 20 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळद परिसरात केळी पिकावर करपारोगाचा प्रादुर्भाव. वातावरणातील बदलामुळे पिकावर रोगाचं सावट. खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आक्रमक. नांदेड जिल्ह्यात हळद पिकावर करपारोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे पिकं करपली. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात. नांदेड शहरातील परिसरातील उड्डाणपुलाखाली 38 वर्षीय इसमाची हत्या. विमानतळ पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल.